आज आपण बनवत आहोत कैरीचं पन्हं। एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्ही हे कैरीचं पन्हं करून प्यालात तर तुमच्या शरीरातली दाह तर कमी होतेच आणि भूकही छान लागते आणि हे कैरीचं पन्हं पोटाला थंडावा देखील देतं। तर लगेचच आपण रेसिपी पाहणार आहोत। पन्हं बनवण्यासाठी 4-5 मोठमोठ्या कैऱ्या मी घेतलेल्या, त्या सोलून घेतल्या आहेत आणि कुकरमध्ये घालून त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या आपण काढून घेतलेल्या आहेत। कैरीचा पल्प शिजल्यानंतर आपण तो काढून घ्यायचा आहे, त्याच्यातली बी बाजूला काढायची आहे आणि हा पल्प मिक्सरच्या जारमध्ये आपण वाटून घेणार आहोत। इथे आपण पल्प काढून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपण काळं मीठ घालणार आहोत, पिठी साखर आपण मिक्सरला वाटून घातलेली आहे, थोडी बडीशोप घालणार आहोत आणि हा सर्व पल्प आपण एका चाळणीमध्ये चाळून घेऊन तुम्ही पाहू शकता एका वेगळ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे। आणि हा पल्प आपण 2 ते 3 महिने सहज फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो। आणि पन्हं बनवताना आपण हा पल्प घ्यायचा आहे आणि इथं आपलं पन्हं तयार आहे।